संजय सिंग चौहान जी, मंचावर उपस्थित SBIचे उपमहाप्रबंधक YVSN नागेश्वर जी, मंचावर उपस्थित डॉक्टर भगवान असेवाजी, डॉक्टर बाबासाहेब खोमरे जी, उपसंचालक डॉक्टर महेंद्र ढोबळे जी, श्री शंकर वराड जी, आपले दौलत चौहान जी, डॉक्टर अशोक जाधव जी, रामचंद्र अकुलवार जी, आणि ज्यांनी त्यांच्या बँकिंग क्षेत्राच्या सर्व्हिस मध्ये असताना आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या तरुण बांधवांना सातत्याने बँकिंग व्यवस्थेत मध्ये असताना कशा पद्धतीने मदत करता येईल ती करत या जिल्ह्यामध्ये शेतकरी, तरुण, महिला चांगल्या पद्धतीने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, हाच हेतू, हाच मानस सातत्याने उराशी बाळगला. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची तळमळ, त्यांची धडपड आणि त्यांचा एवढा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांना आपण जिल्ह्याचे वित्तीय सल्लागार म्हणून या ठिकाणी त्यांच्या दुसऱ्या इनिंगसाठी आपण आपल्या जिल्ह्यात एक विशेष पद निर्माण करून वित्तीय सल्लागार आणि ज्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातला पहिला जिल्हा सिल्क आणि मिल्क ह्या कन्सेप्टवर काम करणारा ते म्हणजे आपले सुनीलजी हट्टेकर. आणि मी बघितलं जेव्हा त्यांना या ठिकाणी पारितोषिक मिळालं सगळ्या सभागृहात उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवल्या, कारण की त्यांनी त्यांचा आज या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनी जमलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या की सगळंच रेशीम उद्योग किंवा रेशीम शेती केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला पहिल्याच बॅच पासून उत्पन्न येईल असं नाही. त्यांना आलेल्या अडचणी सुद्धा काही आपल्या अनुभव सांगणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींनी सांगितलं की सुरुवातीला कंट्रोल्ड वेदर नव्हतं म्हणून कशा पद्धतीने 4-5 वर्ष त्यांना त्रास सहन करावा लागला. बँक कशा पद्धतीने आम्हाला उभी करत नाही, त्या सगळ्या अडचणी त्यांनी सांगितल्या. पण ह्या बिकट परिस्थितीवर मात करून आज समाधान या ठिकाणी जे शेतकरी जमलेले आहेत, कारण की 4 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवरती एवढ्या मोठ्या संख्येने रेशीम उत्पादक शेतकरी जमणं, हट्टेकरजी मी म्हणते तुम्ही त्यांना वेळोवेळी जे सहकार्य केलंय त्या विश्वासावर आज ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांची धडपड, त्यांचा प्रयत्न की आम्हाला शेती, शाश्वत शेती आणि काळीपासून माळीपर्यंत आणि माळीपासून गाडीपर्यंत जाण्याचा त्यांचं स्वप्न जे ढोबळे सरांच्या सोबतीनं या ठिकाणी प्रत्यक्षात उतरवायचंय. या सभागृहामध्ये बसलेल्या मला वाटतं 15-20 शेतकरी असतील की ज्यांनी हे स्वप्न पूर्णत्वाकडे नेलेलं आहे. लटपटे सरांचं सुद्धा योगदान खूप मोठं यामध्ये आहे. पण ह्या सभागृहामध्ये बसलेल्या प्रत्येकाला काळीपासून माळीपर्यंत आणि माळीपासून गाडीपर्यंत नेण्यासाठीची आजची ही प्रयोगशाळा आहे, आजची ही आपली कार्यशाळा आहे असं मला म्हणायचं. कारण सिल्क अँड मिल्क ही जी कन्सेप्ट आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि ज्या ज्या बँकिंग क्षेत्रातल्या आपल्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा खुद्द SBIच्या सर्व मुख्य अधिकाऱ्यांपासून सगळेजण आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत, जेणेकरून रेशीम शेती करणाऱ्या आपल्या शेतकरी बंधू भगिनींना यापुढे कुठलीही अडचण येणार नाही. आज आपलं सरकार, केंद्रातलं मोदीजींचं सरकार आणि राज्यातलं देवाभाऊंचं सरकार हे सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलेले आपण बघितलेलं आहे. केंद्रामध्ये जेव्हापासून मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हापासून शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान योजना फक्त 2,000 रुपये महिना देण्यापुरतीच नाही, तर वेगवेगळ्या सबसिडीच्या योजना प्रत्यक्षात देण्यामध्ये मोदीजी या ठिकाणी कार्यरत आपण बघितलेलं आहे. राज्यामध्ये देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज 95,000 कोटी रुपयाचं वार्षिक हे फक्त शेतीचं बजेट आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेलं आहे. ह्या राज्याच्या इतिहासामध्ये कुणीच
शेतकऱ्याची एवढी मोठी कर्ज माफी केली नव्हती. आणि आता तर कुठलं निवडणूक नाही, कुठली इलेक्शन होणार नाही, तरी देखील जो शब्द शेतकऱ्यांना या राज्यातला दिला तो पूर्ण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आज राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटी रुपयाचा लाभ ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजनेतून होणार आहे. तेवढंच नाही तर आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांवरती 48,000 कोटी रुपयाची वीज बिल थकीत बिल होतं ते सुद्धा माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे की 48,000 कोटी रुपयाची आपल्या शेतकरी बंधू भगिनींची वीज बिल पूर्णपणे माफ केले आहे. आणि याच्या पुढे तर शेतकरी बंधू भगिनींना शेतीसाठी वीज बिल तर येणारच नाही. त्यामुळे शाश्वत शेती आपल्या शेतकरी बंधू भगिनींना करता यावी यासाठी पंतप्रधान मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी सातत्याने वेगवेगळ्या योजना आणतात. नानासाहेब देशमुख संजीवनी योजना, पोखरासारख्या योजना आणल्या. ठिबक सिंचनसाठी सबसिडी मागेल त्याला सोलार पंप आहे, मागेल त्याला शेतकरी आहे, मागेल त्याला विहीर आहे. आपल्या मालाला सुद्धा हमी भाव देण्याचं काम जेव्हापासून या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले तेव्हापासून प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यायचा आणि प्रत्येक भाव प्रत्येक वेळी दर वर्षी वाढवण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वामध्ये इथे झालंय. आपल्या राज्यामध्ये आज 136 लाख क्विंटल कापूस खरेदी करून 10,883 कोटी रुपये आपल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आहेत. सोयाबीनच्या बाबतीमध्ये सुद्धा सोयाबीन 6 लाख टन उत्पादन 3,198 कोटी रुपयाची खरेदी आपल्या राज्य सरकारने हमी भावाने केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने धीर देण्याचं काम आपलं सरकार करत आहे. तरी देखील दुर्दैवाने आज आपला जिल्हा बघा, अल्पभूधारकांची संख्या ही फक्त 37% असताना देखील कोल्हापूरमध्ये ज्या आपल्या कलेक्टर साहेबांनी त्यांचा अनुभव सांगितला, 3 वर्ष त्या जिल्ह्यामध्ये ते कार्यरत होते. मी सुद्धा कोल्हापूरमध्ये इचलकरंजीमध्ये साकोरे साहेबांच्या सोबत 4 वर्ष त्या ठिकाणी राहिली आहे. त्या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी असून सुद्धा माड्या आणि गाड्या या राज्यामध्ये सर्वात जास्त इम्पोर्टेड कार घेणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर होतो. आणि आमचा जिल्हा हा वंचित जिल्हा म्हणून आजही राहतो, ही खंत मला वाटते. परंतु आज भरभरून देणारे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणारे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत. म्हणून हे विदारक चित्र आपल्या जिल्ह्याचं बदलायचं आहे. एवढं मोठं कृषी विद्यापीठ आपल्याकडे असताना देखील आज आपला शेतकरी हा नद्या आहेत, धरणं आहेत, काळी कसदार जमीन असताना देखील आज एवढ्या विवंचनेमध्ये का आहे ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सातत्याने हट्टेकर असतील, आपले जिल्हाधिकारी महोदय असतील, काही आपल्या डॉक्टर कटिंग साहेबांसारखे माझे सहकारी असतील, आपले अनेक ऑर्गॅनिक शेती करणारे आपले माझे सहकारी आहेत, त्या सगळ्यांच्या सोबत विचार विनिमय करून काहीतरी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सिल्क आणि मिल्क कलेक्टर साहेबांनी सांगितलं, वारणासारख्या दूध वारण्याचं, दही वारण्याचं, रोज लागणाऱ्या गोष्टी आपल्या ह्या राजहंस असेल, वारणा असेल, ह्या सगळ्या दूध उत्पादक कंपन्या आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास दररोज 4 लाख लिटर दूध लागतं आणि फक्त 60,000 लिटर दूध आपल्या जिल्ह्यामध्ये तयार होतं. का? आळशी आपला शेतकरी का? आपल्याकडे जी श्रीमंती आहे, कशाची श्रीमंती आहे? काळ्या कसदार जमिनीची श्रीमंती आहे. एवढ्या नद्या, नाल्या, ओढे, धरणं, तळे आपल्याकडे असताना देखील आणि मेहनती आपला स्वभाव असताना देखील आपण का दूध उत्पन्न वाढवू शकत नाही? का दुसऱ्या जिल्ह्यांवरती आपण अवलंबून राहतो? का आपल्या शेतीतून आपण शाश्वत असं अर्थकारण करू शकत नाही? ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार केल्यानंतर आपल्यासारख्या शेतकऱ्यांनी जे सातत्यपूर्ण, आता मी ज्या शेतकऱ्यांचे सत्कार झाले 2016 पासून जे रेशीम उद्योग करतात, रेशीम शेती करतात, आज एका बॅचचे 2 लाख रुपये काढतात. आणि मला खात्री आहे की खत सुद्धा उत्पादन आपण वेगळं करत असणार, खतापासून सुद्धा वेगळं उत्पन्न आपलं होत असणार. आणि खास करून मला आपल्या ढवळे सरांनी सांगितलं की ज्यांच्या ती आणि तुती दोघंही सोबत असतील त्या शेतकरी दाम्पत्याचं उत्पन्न हे एकरी जो एखादा 5-10 एकरचा शेतकरी जेवढं मिळत असणार आपल्या पारंपरिक पीक पद्धतीतून
त्यापेक्षा जास्त घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून दोघांची सांगड आणि सगळ्यात मोठा अभिमान वाटावा असं काम, असा निर्णय या देशातल्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी घेतला. इथे महिलांची संख्या बघून मलाही आनंद झाला की ज्या महिला आमच्या राबत होत्या, मालकाच्या नावाने शेती, 7-12 मालकाच्या नावाने कर्ज मिळणार तरी मालकाच्याच नावाने. कलेक्टर साहेबांनी सांगितलं जसं उत्पन्न मिळालं तर तिकडेच मालक कधी सांगतो कधी सांगत नव्हता. आमच्या लाडक्या बहिणीला आमच्या लाडके देवाभाऊ 2,500 रुपये महिना देतात, ते सुद्धा काही आमचे लाडके भाऊ बहिणीपर्यंत पोहोचू देत नाहीत. असे भाऊ आहेत. पण चला, मला अभिमान वाटला की आमच्या भावांनी आपल्या अर्धांगिनीला या ठिकाणी सोबत घेऊन आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने शेतामध्ये राबणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणीला, जिची आतापर्यंत कुठली ओळख नव्हती, ती शेतामध्ये शेतकरी म्हणून काम करत होती. भले तिच्या नावाने शेती असो किंवा दुसऱ्याच्या शेतावर शेतमजूर म्हणून ती कामाला जात होती, पण तिला कुठली ओळख नव्हती. तिला तिची ओळख निर्माण करून द्यायचं काम या राज्यातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिला शेतकरी म्हणून सन्मान करून दिलेला आहे. याची जाणीव प्रत्येक महिलेला आहे आणि म्हणून महिला वर्गाच्या चेहऱ्यावरचा आनंद मी बघते. या राज्यातली, या देशातली स्त्री शक्ती, महिला शक्ती खऱ्या अर्थाने तिचं स्वप्न, तिचं आयुष्य जगत आहे. कारण मोदीजींसारखा या कुटुंबातला प्रमुख म्हणून आपली काळजी घेणारा पंतप्रधान आपल्याला लाभलेला आहे. एक मोठा भावाप्रमाणे देवाभाऊ, आपली काळजी घेणारे देवाभाऊ लाभलेले, त्याची जाणीव मला महिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आणि आज आपण निर्णय घेतलेला आहे खट्टेकर साहेब, आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे. आपण बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना एका चौकटीमध्ये आपल्याला काम करावं लागत होतं. अनेक अडचणी आपल्याला तेव्हा येत होत्या, पण तुम्हाला मी सांगते, पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्याची लेख म्हणून आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्ह्यातील सर्व होतकरू, आज इथे मोठ्या संख्येने तरुण वर्ग मला दिसतोय. मला आनंद झाला कारण की मी VC सरांना बोलत होते की आपल्याकडे BSc ॲग्री, MSc ॲग्री, PhD ॲग्री होतात, पण स्वतःच्या शेतावरती जायला सुद्धा लाज वाटते. अशा पद्धतीची काही मंडळी आहे. हा न्यूनगंड मी शेतकरी म्हणून घ्यायला सुद्धा अभिमान, स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे. मी सुद्धा माझ्या बायोडेटावर आज सेंद्रिय शेती करणारी शेतकरी म्हणून लिहिते, कारण शेती हा आपला मुख्य व्यवसाय, ते आपल्याला विसरता कामा नये. शेती ही आपली श्रीमंती आहे. शेती तर कुठलेही भांडवल न लागणारी शेती आहे. आणि अशा वेळेला एवढं सगळं देणारं सरकार असताना, एवढे सगळे उदाहरणं आपल्या समोर आहेत. वैभव पुढेला मी इथे समोर बोलवते बघा, कुठल्या अँगलनी त्याला आपण शेतकरी म्हणू. कुठली पोरगी, कुठली पुरीचा बाप वैभवला आपली पोरगी दिल्याशिवाय बघा वाटतो का शेतकरी. अशा पद्धतीची आपली सुद्धा परिस्थिती होऊ शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे. मला माहिती आहे की निसर्ग आपल्या हातामध्ये नाही. शेतकऱ्याला कधी चांगला माल झाला, पाऊस धो येतो, कधी पाऊस येत नाही, कधी आळी येते, कुठला रोग त्या पिकावर पडतो आणि मग आमचा जिल्ह्यातला शेतकरी बांधव विम्यासाठी कंपन्यांच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये राजकारण आमच्या जिल्ह्यामध्ये एवढं आहे. कलेक्टर साहेब तुम्ही म्हणले, एका आमच्या भाऊनी सांगितली, चौधरी भाऊनी, की मी पहिले सरपंच पण होतो. तुम्ही सांगितलं की सोसायट्यांमध्ये मी सुद्धा पुण्याची सून आहे. ग्रामपंचायतच्या इमारती सुद्धा आमच्या पंचायत समितीच्या इमारतीपेक्षा भारी येतात. तिकडच्या सोसायटीच्या इमारती सुद्धा तुम्ही सांगितलंय मंत्रिमंडळाच्या जिथं बैठका होतात तशा पद्धतीच्या. पण आज या कार्यशाळेच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून तुम्हाला शब्द देते, येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सोसायट्याच्या या ठिकाणी सहकारी संस्था इतक्या चांगल्या उभ्या राहतील की दूध उत्पादक जिल्हा सर्वात चांगला माझा होईल, रेशम उत्पादक जिल्हा सर्वात चांगला माझा होईल. कारण रेशम उत्पादक शेतकरी तर 500-550 आपले झालेलेच आहेत. आणखी शेतकऱ्यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली की आम्हाला हे क्लस्टर सिल्क अँड मिल्कचे करायचे आहेत आणि आज फक्त ककून बनवण्यापुरतं आपल्याला थांबायचं नाही. रामनगरला विकायला जाण्याची वेळ आली नाही पाहिजे. याच ठिकाणी आपलं ककून बनल्यानंतर सिल्कचा धागा तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीची यंत्रणा आपल्या जिल्ह्यामध्ये उभी राहत आहे. त्याच पद्धतीने साड्या, स्पेशल पैठणची पैठणी ओळख डॉक्टर साहेब आहे, पण आपल्या परभणीची पण एक वेगळी सिल्कची साडी तयार करण्याची क्षमता माझ्या लाडक्या बहिणींमध्ये, आणि ती योजना, ती उपलब्धी, ती सगळी यंत्रणा या ठिकाणी उभं करून देण्याचा मानस माझा आहे. पण त्याच पद्धतीने आपण सर्वांनी कुठल्याही
नैसर्गिक आपत्तीला न डगमगता सातत्यपूर्ण हे प्रयत्न केले पाहिजेत. पालकमंत्री म्हणून 1.5-2 वर्षापासून जे मला करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. परभणी ग्रोथ हब म्हणून आकांक्षित जिल्हा म्हणून आपल्या देवेंद्रजींनी घेतलेल्या विशेष लक्ष आपल्या जिल्ह्याकडे आपल्या मुख्यमंत्री महोदयाचं आहे. आपण या ठिकाणी अचूक वेदर आपल्याला हवामान कळावं म्हणून डॉपलर वेदर रडार सुद्धा मंजूर करून घेतलेले आणि मार्च 27 पर्यंत ते या ठिकाणी कार्यान्वित होईल. त्याचबरोबर परभणी ग्रोथ हब आपण संकल्पना अवलंबलेली आहे आणि त्या दृष्टीने कलेक्टर साहेबांनी आम्ही काम करत आहोत. हट्टेकर साहेबांना खूप महत्त्वाची भूमिका त्यामध्ये आपण दिलेली आहे आणि सांगायला आनंद होतो की इन्व्हेस्ट इन परभणी कार्यक्रम आपण ह्या महिन्यामध्ये घेणार होतो, पण आता तो पुढच्या महिन्यामध्ये घेणार आहोत आणि केवळ शेतकऱ्यांच्या शेतमालाला प्रक्रिया करणार आणि 8,000 महिला आणि तरुणांना या ठिकाणी रोजगार देणाऱ्या कंपन्या त्या की स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्या आहेत त्यांनी आपल्या परभणीमध्ये येण्याचा मानस दाखवलेला आहे. 1500 करोड रुपयापेक्षा जास्तची इन्व्हेस्टमेंट ह्या पुढच्या महिन्यामध्ये आपल्या परभणीमध्ये होणार आहे. कुलगुरु सर, आपने तो बहुत सारे यहाँ से ग्रेजुएट निकाले हैं, लेकिन पहली एक कंपनी मैं लेके आने वाली हूँ जो हमारे यहाँ से जो भी एग्री ग्रेजुएट लड़के लड़कियां हैं उनको 150 लोगों को यहीं पे रोजगार मिलेगा, यहीं पे जॉब मिलेगा और वो हमारे परभणी के सगळ्या शेतकरी बंधू भगिनींना या ठिकाणी शाश्वत शेती करण्याकडे वळवणार आहे. मोठी कंपनी येते आपल्या शेतावरती काम करून आपल्या शेतमालाला ह्या जगाच्या पाठीवरती पोहोचवण्याचं काम ती कंपनी करणार आहे आणि ज्या की स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड कंपन्या आहेत. खूप मोठं काम येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला करायचं आहे. त्या कंपनीने 1-2 बैठका सुद्धा घेतल्या पण खूप निगेटिव्ह फीडबॅक डॉक्टर खटिंग साहेब त्यांचा आला. काही शेतकरी बंधू भगिनींनी चांगला उत्साह दाखवला नाही, पण परत एकदा त्यांना आपण या ठिकाणी सकारात्मक कशा पद्धतीने काही कुलगुरू सरांनी सुद्धा इथे विद्यापीठाच्या सर्व सन्माननीय सगळ्या त्यांच्या अधिकारी वर्गाचं पण मी कौतुक करते. काही आपण या ठिकाणी सुद्धा आणले आणि त्यांनी विश्वास दिला की आमच्याकडे दर्जेदार कृषी माल तयार होऊ शकतो. मग भाज्या असतील किंवा सगळ्या जो काही उत्पन्न या